मशीन चालू करून या ना आणि मग तोडू लागा भेंडी, होऊन जाईन पटापट. आता जातोच तर होतो. हा तुम्हाला भल्लाय. एक दिवस राहा म्हटलं माय माहेरी, तो राहिले नाही. अबो काय करत होती राहून तिथं? आता इथं भेंडी तोडायची होती. खराब होत होती नाही तर ते. हा एक दिवसातले खराब होऊन जाते नाही. आता पाय ना किती सारी लागली बरं. विकल्यावर तर पैसे येते आपल्याला. हाव तुम्हीच देणार आहे ना मला पैसे नाही? आता तुला नाही देणार तर कोणाला देणार आहे बरं सांगतो. हा पैसे देते का तुम्ही? द्याच्या वेळेस म्हटलं तर एवढे कायले घेतं तेवढे कायले घेतं करत राहते. बरं दुसऱ्याच्या घरी मजुरी करायला जातो तर तिकडेही जाऊ देत नाही, घरच्या शेतातच घेऊन येते. आता तू सांग, मी जे कमवून राहिलो ते दुसऱ्यासाठी कमवून राहिलो का? आपल्याच लेकरासाठी करून राहिलो मी जे काही करतोय ते. हाव आता आपण पटापट तोडून घेऊ, मग ते कडू काकाला फोन करतो, कडू काका घेऊन जाते भेंडी. हा तसाच पैसे भेटते आपल्याला. पाहिजा भाव कमी नका करजा. चाल मी येतो. हो ठीक आहे, चाल बापा पटपट तोडतो. अजूनही घरी कामं पडले मी. सकाळी सकाळी घेऊन आले की बस. काय माहिती माझ्या सासूनी कपडे धुवून ठेवले पाहिजे, नाही तर पावसाळ्यात कसे लवकर कपडे धुतले तर बरं राहते. पण आता कपडेही पडले होते. काकू दिसून राहिली ते. काकू आल्या बहुतेक आज शेतात. अव काकू. अव सविता आहे का? हाव काकू मी आहे ना, या ना इकडे. काय व एकटीच आली काय भेंडी तोडायले? हाव ना काकू, लय वेळची आली वाटते तू. हाव ना काकू, सकाळीच लवकर स्वयंपाक गिंपाक केला, बाकीचे कामं तसेच राहू दिले, येऊन गेली. लय दिवस झाले कुठं गेलती व, दिसलीच नाही तू. घरीच तर होते व काकू, कुठं जाणार आहे? शेताचेच कामं चालू होते, काही घराकडे आली नाही काही नाही. काकू आता कसं झालाय, सकाळी उठायचं, घरातले कामं करायचे आणि वावरात यायचं, बस हेच चालू आहे सध्या. तर कुठंच जाणं होत नाहीये. फक्त 2 दिवस शनिवारी गेलती मी माझ्या आईच्या घरी. हाव का व, काय झालं आईले बरं गिरं नाही काय? आई व काकू बरं गिरं आहे, आईचा वांदा चालू होता, ये बाई मग गेली. हाव काय बरं झालं ना. जमलं नाही का त्या भावाचं कुठं? नाही ना, काही जमलं नाही अजून कुठं. हाव का व, जमन ना दिवाळीच्या नंतर. आता कोणतं सीझन आहे लग्नाचं, नाहीतरी काय माहित बा काकू कधी योग येते त्याच्या लग्नाचा. तर हाव ना बिचारे, होऊन जायला पाहिजे आता त्याचं लग्नही. चालू आहे ना काकू, पहा ना एखादी पोरगी असेल कुठं तर. कुठं पहा बापा, पहा ना मावशीला विचारून मावशीच्या असन कोणी ओळखीत गिडखीत. तर मागच्या वेळेस तर सांगितलं होतं मावशीले की पहा जा म्हणून पोरगी. पाहतो डबल सांगून देतो तिले, असल तिच्या गावाकडे तर एखादी पोरगी. मग का नाही काकू, कशी चालते आपल्याला, शिकलेली कमी शिकलेली, घरात कामं करणारी पाहिजे फक्त आपल्याला ना. काय मग नंतर करताच पोरी काही ना काही, पार्लरचं म्हणा नाही तर कपडे शिवायचं म्हणा, काही ना काही काम करीलच. हाव ते तर आहे, नंतर करतात त्या त्यांना वाटलं तर. काय झालं आणि आली गावाहून? नाही व अजून नाही आली अजून. तर आता काय माहिती बाई पोरग कधी जाते घ्याले. तर तुम्ही काय करायला आले? काय नाही व म्हटलं कुठं नागे नुगे गेले असं म्हटलं तर करून टाकतो म्हटलं पेरणी. हाव काय, अन आंबट चुका आणला होता तो पेरून देतो म्हटलं, मस्त लागते त्याचं बेसन. हाव काकू मस्त लागते त्याचं बेसन, 2-4 बी देऊन द्या मली असं तुमच्या जवळ. तर नाही व माझ्याजो नाही आहे, माझ्याजो काहीच नाही आहे, झोपडीवरच पडलाय सगळं. हाव काय, त्या काकाचा वांदा चालला होता, ये शेतात ये. आली नाही तर मई आता काही इच्छा होत नाही बाई वावरात यायची, पण काय करू, या लागते. हाव बा काकू बरोबर आहे ना, आता किती वर्षापासून करूनच राहिले तुम्ही. मग का नाही व कधी कधी बरं वाटते बिचारे, कधी कधी थकवा वाटतो, काही समजत नाही. आता काकू तुम्हाला कसं शुगर झाली ना तेव्हापासून असं व्हायला लागलं. ह्या शुगरच्या कारणच व्हायला लागलं मला तसं. नाही तर पहिले तर मी घरचे कामही करो, गावातही फिरो, त्याच्यानंतर शेतातही येऊ. आता तर याची इच्छाच होत नाही. पाठवत जा ना मग अनिताले, तुमची इच्छा होत नाही तर तिच्यावर द्या आता जिम्मेदारी. आता घराची जिम्मेदारी तर दिली आहे बिचारे. आता कसं आहे, तिला आता माहेरी जायचं असते, काही असते तर आपल्या करता का ते माहेरी जाणार नाही काय. पोरीबाई नवीन राहते तेव्हा भल्लं इच्छा होते त्यांना माहेरी जायची. नवीन करवायले वेळही लागते, 1-2 वर्ष राहते तसं. मग लेकरं झाल्यावर लेकराची शाळा ह्या आहे त्या आहे सगळ्या गोष्टी आहे ना. आता सडे आहे तर फिरून या नाही काय. हा काकू बरोबर आहे तुमचंही, मला इथं पोरायच्या कारण कुठं जाणं होत नाही. हा व बरोबर आहे ना. यांना म्हटलं शनिवारी सकाळी गेलो आम्ही आणि संध्याकाळीच परत आणलं. म्या म्हटलं राहू म्हटलं, उद्याचा रविवार असताय. नाही चाल म्हणे भेंडी तोडायची आहे म्हणे.
राहू नाही दे ना काकू. हा व आपल्याला तर वाटते बिचारे लय राहाव म्हणून, पण माणसं कुठं राहू देते. हो ना, असं ना तुझी सासू घरचे कामं करायले कायले टेन्शन घेते आहे. घरी कामं पडले आहे ना, असं पडलाय. काय करते व काकू? हा, पोरीच्या घरी नेमबंदी कामं करते, इथं काही करत नाही एवढे कामं. अश्विनीचं पोरग काय म्हणते, कसं आहे, चांगला आहे ना तब्येत गिब्येत त्याची? हा ना काकू, चांगली आहे आता, मस्त मस्त खेळते, लय रडते बिचारे. 2 मिनिटही शांत बसत नाही खाली. लेकरायचं तसंच राहते व सांभाळेले कोणी नाही व, एकटं ते तिले सांभाळा लागते. हा, तो दिवसभर दुकानावर राहते, डेअरीवर. हो ना काकू, भल्ला घनघना राहतं बाबा तिचा. सकाळचे कपडे संध्याकाळी धुते ते, सारे दिवसभराचे भांडी एक टाइम घासते, 2 भांडे घासत बसत नाही ते. हा का व, होतही नसन व पोराच्या कारण. काकू तो झोपल्यावर तर कराव ना, नाही मोबाईल पाहत बसते हो काकू हे. हा का व, काय करते काय माहिती, मोबाईलच पाहत राहते. मी तिले म्हटलं सासूबाईचं देऊन देत जाय म्हटलं, त्याला सांभाळायले आणि करत जाय म्हटलं तू काम. नाही म्हणते, नेमंदी पाहत नाही त्या, काही नाही. हा का व, आता देऊन देवा, म्हाताऱ्या माणसाजवळ वागत बसते, आपले कामं करून घ्यायचे पटपट. हो ना, काय मस्त पाण्याची बॉटल घेऊन आला तुम्ही तर. हा व, आता कसं जरा पावसाचे दिवस आहे तर घेऊन आली पाण्याची बॉटल, तर रस्त्यात ती लागते आपल्याला, आणि कसं थोड्या टाइम पुरती आली आहे मी, मग काय जातो मी घरी. हो ना, बरोबर आहे काकू, पाणी पावसाच्या निघून जायचं लवकर घरी. पाऊस घेऊस आला तर विनाकारण, मग का नाही व, फसले गिसले तर कोण काढन बिचारे मले. काही बोलता काय, मग का नाही व, काय बारीक चिरीक राहिले का मी, पटकन निघून जाईन. हा, जिथं फसली तिथंच फसली राहील बाई. नाही व काकू, काही नका बोलू. घेऊन जा ना काकू भेंडी. हा, नाही व, कायले नेऊ, राहू दे. आहे ना काकू, घेऊन जा ना. पाहतो नंतर तिकडनं येता येता मग घेऊन जाईन, तोडणी आणि घेऊन जाईन. ठीक आहे ना काकू, घेऊन जा. जेवली की नाही व? काकू जेवले ना, मगाशीच जेवले. हाव का व, हा कमलेश नाही आला काय? आले ना, ते मशीन चालू करायला गेले. ते कशी रोज चालू केली 10-5 मिनिटं तर बरं राहते, तर मग ते खराब व्हायची भीती राहते. हो बरोबर आहे, ती करावंच लागते. हाव ना, चाल बापा, तोड तू भेंडी. माझ्या कारण तुला उभंच राहा लागलं. हा, त्यात काय काकू, आता घरी येऊन टाइम भेटत नाही गप्पा मारायले, मग मारल्या बाई तर गप्पा. हाव ना, व संध्याले नाही आणलं तू शेतात? हा काकू, सांगितलंच नाही ना, बाया काही माहित नव्हतं किती भेंडी आहे काय आहे. आता लय आहे, पाहा लागन. 2 दिवसांना तोडन ना, तेव्हा सांगून देईन तिले. आणि मला व, आता तुम्हीच तर बोलल्या की तुम्ही येणार नाही म्हणून, तुमच्यानं आता होत नाही व. आता ह्या अनिता घरी नाही आहे म्हणून, घरचे कामं करायला लागते म्हणून जीव थकून जाते. नाही ती येतो ना मी शेतात. मला शेतात आल्याशिवाय बरं वाटते काय? ठीक आहे ना काकू, तुम्हाला सांगून देईन मग 2 दिवसानंतर. हो, पाहिजे तसं. चाल मग, कर तू कामं आता. ठीक आहे ना काकू, पाहिजे आणि मंदी जा. हा बापा, जातो ना. एकदमच गारा होऊन गेलाय रस्त्यामध्ये. हा व काकू, लय गारा झालाय तिथं, पाहिजे नेमंदी. हो, खळंगना टाका लागन तिथं, टाकून द्यायला लावणं. हे पोतं तिकडे ठेवून द्या, मग कसं पाऊस घेऊस आला तर पटपट नेणं होते आपल्यानं. ठीक आहे ना, ठेवून येतो मी. झाले आता 2 पोते झाले, अजून भेंडी अजून निघून. काय माहिती किती वेळ झाला तर यांना विचारायला लागन. हात दुखायला लागून गेले मै भेंडी तोडू. खरंच त्या संध्याला सांगायला पाहिजे होतं, लय भेंडी होती. काय करणार आहे एकटीच्या जीवावर विनाकारण. इथंही कामं करा, घरी जाऊनही कामं करा, असं नाही ना की घरी आरामच भेटणार आहे. मस्त आली कपाशी तर यावेळेस, चांगलं दिसून राहिलं आता शेत, हिरवं गार. उन्हाळ्यात यायची तर कसं दिसायचं, कुठं गेले काय माहिती, हे दिसूनही नाही राहिले. झाली का आज फुरसत? हा, झाली ना फुरसत, मस्त झाली व यावर्षी कपाशी तर. चांगली दिसून राहिली. अजून काय खरं आहे, पाऊस जास्त कमी झाला तर अजून खराब व्हायची भीती. हो, तेही आहे. तिथपर्यंत हातात पीक येत नाही, तिथपर्यंत काही भरोसा राहत नाही कोणा गोष्टीचा. हा व, ते तर आहे. मस्त झाली यावर्षी पण, काही म्हणा नाही. तूर पण चांगली आली, काही हे नाही झाली. अजून रोग आला तर अजून वाया जाईल पुरं सगळं. सध्या तर काही दिसून नाही राहिलं. मागच्या वेळेस असं साफ केलं पूर्ण गवत, तुम काय डबल होणारच आहे का? हो, ते तर आहे. ते आंबट चुकाचं बी होतं ना, ते लावून देतो म्हटलं थोडंफार, थोडीशी पालक ती लावून देतो. मला सांगितलं होतं ना, थोडीशी जागा सोड जा म्हणून. सोडली तर आहे, लावून दे, पण आता येईन पही. येते ना दिवाळीमध्ये, काय एवढं हे करता. पाणी पाऊस चालू होता म्हणून येवायला नाही शेतात, आता आले ना, लावून देतो. ये कधी बी, थोडासा लसणी टोचून देतो. पाय ना आता त्याला काय काय लावतो तो. हो, मी सगळंच लावते, तुम्ही काळजीच करू नका. आणून देता का बी, की मी जाऊ आणायले? जाय ना आता झोपडीमध्ये घेऊन ये, लावत बस.
की रामराम भाऊ जेवून येतो. हा काय काऊन चालले तिकडे? आता लावू लागा ना मला थोडंसं बी. आता लाव ना तू. अव लावू लागा ना, पटकन होऊन जाईल. घरी जा लागते मला लवकर, पाऊस घेऊस आला अजून तर. आता मी म्हटलं जरा बोलतो. लावू लागा तर मग जा तुम्ही, नाही तर संध्याकाळी त्यांच्या दुकानावरच जा. आता दुकानावर गेलो तर तू बोलतो, फिरत राहता, असं करता तसं करता. नाही बोलत, जात जा संध्याकाळी. आता मला पेरू लागा, काही नाही होत. लावू लागले तर लवकर लवकर होऊन जाईन. पहिले कसं लावू लागायचे तुम्ही? हा, पहिल्याची गोष्ट वेगळी राहते. नाही आता लावू लागा, चला. हट बाबा, जाऊ देत नाही कुठं. जा ना, नंतर जा ना. घरी गेल्यावर म्हटलं तर खरं दुकानावर जात जा. हा, आणि आता हाय की नाही? अव दिसली होती ना गाडी मले. अव काही नाही होत, राहू द्या. रात्री ऐकत नाही बाबा हे. हो चला आता पटपट. हा, अरे मला जाऊ दे ना. लावू लाव का ना व? असं काऊन करता तुम्ही? हा, तुम्ही भाजी नाही खाणार का? हा काय, मी भाजी खाईन फक्त एकटा. मग काय होते, तुम्हालेच म्हणणार मी, दुसऱ्याले कोणाले म्हणणार आहे बरं? कोणी हाय का बरं इथं? कोणी असतं तर त्यालेच म्हटलं असतं. हा काय, हल्ली आहे बाबा तूही, जरा ती ऐकत नाही. मग काय होते, जरा लावू लागलं तर? हा, मला इथं सांगा, घरी किती कामं राहते. काल तो भांडली आणि आता काय हे करून राहिली. तसंच असते नवरा बायकोचं. हा, कधी भांडायचं, कधी रुसायचं, त्यालेच तर संसार बनते. हा काय, भल्ली भानकोडी बायको भेटली बापा मले. आता समजलं का तुम्हाला? एवढ्या वर्षात, एवढे वर्ष गेले त्यानंतर समजलं नाही? नाही हो, समजलं होतं मला पहिलीच, पण काय करणार, ते वाटलं समजून जाईन बा, आता सुधरण तेव्हा सुधरण. काही सुधरत नाही मी, काही टेन्शन घेऊ नका. आणि मी काय म्हणते वा? बोल ना बापा, काय म्हणतो तो, तुझ्याच ऐका लागते. अव आज की नाही हॅपी फ्रेंडशिप डे आहे. काय असते हे? अव तुम्हाला माहित नाही काय, फ्रेंडचा दिवस असतो. हा काय, आज म्हटलं तुम्हालेच म्हणतो हॅपी फ्रेंडशिप डे. हा काय, हॅपी फ्रेंडशिप डे. चला मग आता पटकन. चाल ना. हा बोला ना, काय म्हणतात तर? कधी येतं म्हटलं, कधी येऊ घ्याले? आता तुम्हीच तर बोलले ते मागच्या वेळेस 4 तारखेला येतो घ्याले. हा हा काय, 4 तारखेलाच येऊ? 3 तारीखला येऊ नाही का घ्याले? अव नाही ना, 4 तारखेला यानं घ्याले. हाव काय, अन पाय मुक्कामी राहणं काही होणार नाही मय. काऊ ना मुक्कामी राहणं? हा, आई बाबाला बरं नाही वाटणार ना तसं. मागच्या वेळेस तुम्ही राहिले नाही, आता तर हा त्यांनाही बरं वाटते राहायला बाजाबाई आपल्या घरी. हा, लागन तो संध्याकाळचा उशिरा या, काय नाही होत ना. बाबा पाहिजे ना एक दिवशी डेअरी. हा हाव काय, आता पाहतो, बाबाले म्हणा लागन. हो, बाबाले म्हणा, बाबा राहते पाहिजे एक दिवस डेअरी. आई झोपल्या असल. हो, झोपले नाही बाबा. शेतात गेली होती आई, थकून गेली. हा का, काय करायला गेल त्या? काय माहिती, गेली होती म्हणे मी शेतात. दुपारी पाहिलं घरी येऊन तर आई घरी नव्हती काही. हा काय, आईचं चाललंय पुण्याला जायचं आरती ताईच्या घरी. तो म्हणे आई कधी येते, अनिता काय येते. येतो ना. काय झालं, आई कशा काय चालल्या? काय नाही, ताई बोलून राहिली तो जाऊन येतो म्हणते. हाव का हो? जाईन 4-5 दिवसाकरता. हाव काय, आईले सांगून दे जा मग. 5 तारखेला जातोय म्हणा मी घ्याले. हाव काय, अहो पागल, 5 तारखेला नाही, 4 तारखेला येईन. 5 तारखेला चाललो येऊ घरी. हाव तसंच म्हणा ना, त्यामुळे कसं जीप हेऊन गेली. हाव काय, झालं का तुझं जेवण? हो झालं माझं जेवण, तुमचं झालं की नाही? आरामच करत होते. हाव काय, काय म्हणते तिकडे, पाऊस घेऊ चालू आहे? हो इकडे रोज पाऊस आहे. आपल्याकडे आहे की नाही? हाय ना आपल्याकडे पाऊस, आज काही होता नाही. हाव काय, मग आपल्याला फिरायला जायचं आहे. राहुल त्या दिवशी म्हणत होता चिखलदऱ्याला जाऊ म्हणून, तर काय माहिती दीपा गिपा आल्याच्या नंतर जाऊ. हा ते पण इथंच आहे ना. हो, तो सांगितलं ना त्यानं मले, तो म्हणे आले की जाऊ म्हणे दुसऱ्या दिवशी. हाव का हो, मग ताई बाबा घरी राहणार नाही? आता पाहू ना, आई बाबा राहते नाही राहत घरी. पुण्याला गेले तर ठीकच आहे, नाही तर मग राहते घरी. हाव का हो, राहुल आहे, तू आहे, मी आहे आणि ते दीपा, असे 4 जण चालले जाऊ आपण त्याच्या गाडीनं. हाव काय, मी काय म्हणतो, ते ड्रेस असं चांगला गिंगला तिथून तो घेऊन यायचो आईच्या घरून आता. फिरायला गिरायला जाऊ इकडे तिकडे तर लागणच. हाव ठीक आहे ना, घेऊन घेईन आता ड्रेस. आहेत असे 2-4 ड्रेस, फिरायला जायला चांगले दिसते ते. मग तेच घेऊन घे जो. हो तसंच करतो. तू तर गेली असेल पहिले चिखलदरा फिरायला. आता मी कोणासोबत जाणार आहे बरं चिखलदरा फिरायला? हा, माझा मित्र नव्हता कोणता, नाही तर गेली असती त्यासोबत. हाव काय, जरुरी आहे काय मित्रासोबतच गेलं पाहिजे? मैत्रिणीसोबतही जाऊ शकतं ना. नाही हो, आई बाबांना काही जाऊ नाही दिलं कुठं मामाच्या घराशिवाय. हाव काय, ते रुपा काय म्हणते? आव ते गेली आहे ना पुण्याले, तुम्हाला तर माहित आहे. येतो तिचा फोन आईले, आई म्हणते ये, मला म्हणत होती ये म्हणे, याद येते म्हणे आधी तुई. हाव काय, जाऊ ना ताईच्या घरी जाऊ एखाद्या वेळेस. आता पाहू दिवाळीत जाऊ आपण ताईच्या घरी. काऊन हो, ताई येते ना दिवाळीले? आता काय माहिती ताई येते की नाही, तर आपण जाऊ मग दिवाळीमध्ये फिरायला तिकडे, येऊ तिची भेट. हा, ते येऊन जाईन बहुतेक दिवाळीला, इकडे सुट्ट्या राहते ना तेव्हा येऊन जाईन. मस्त आहे बा तुमच्या घरी ना, राजू आहे ना, ते आहे रुपाली. हा व,
त्याची नोकरी लागली तर बरं झालं ना. बाबाच्या अकाउंटमध्ये मागच्या वेळेस सॅलरी दिली ते ना पूर्ण. हाव काय खर्चा पार्सली लागन ना त्याले. हो दिली ना. 30,000 रुपये टाकली. बाबा म्हणे 15,000 रुपये मी ठेवतो माझ्याजवळ. आता कसं त्याला भाडं गिडं द्या लागते आणि मित्रांमध्येच राहतोय तो सध्या रूम करून, त्याच्यानं कमी पैसे लागतात. आणि मेसचं जेवण. हो तसंच आहे, काय करतो. चला बापा, झोप येऊन राहिली मला आता. हाव काय अव मी काय म्हणते, हॅपी फ्रेंडशिप डे. हाव काय आता याद आली तुले नाही. अहो नाही ना, तुम्हाला मेसेज तर केला होता ना सकाळी. हा हो केला होता तू मेसेज, मी बिझी होतो तेव्हा, त्याच्या कारण काही हे नाही. हो मला माहित आहे ना, तुम्ही दिवसभर बिझी राहते म्हणून तर फोन करत नाही तुम्हाला, रात्रीच करतो. हो चांगलं झालं. चल मग हॅपी फ्रेंडशिप डे हा, आणि गुड नाईट. हो गुड नाईट. करा मग आराम, तुम्हाला सकाळी लवकर उठा लागते. मला तर काही नाहीये, आई काही उठवत नाही सकाळी लवकर. चांगलं आहे बा. चल मग ठेवतो हा. हो ठेवा. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. चला मग भेटू पुढच्या भागात, आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.